नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 22 मार्च. आज राज्यात खान्देश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात व कोकणात अंशतः हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. त्यापैकी पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या थोड्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच उद्यापासून 10 एप्रिलपर्यंत राज्यात भाग बदलत हवामान बऱ्याच विभागात ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच उद्या दिनांक 23 मार्च रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी दिनांक 19 मार्च रोजी दिलेल्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे दिनांक 24 ते 27 मार्च दरम्यान राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात भाग बदलत म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दिलेल्या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. जर वातावरणात अचानक काही बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल. तसेच दिनांक 29 मार्च ते 10 एप्रिल या काळादरम्यान राज्यात भाग बदलत वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. तो कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस पडेल ते नंतर सांगितले जाईल. एप्रिल महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता राहील असा अंदाज मी फार पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम दिलेला आहे. तसेच आजपासून एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून अंदाजे 4 ते 5 WD जाण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे या राज्यात बर्फ किंवा पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील इतर राज्यात व पूर्व भारतातील राज्यात पावसाची शक्यता राहील. काही राज्यात गारपिटीची शक्यता राहील. तसेच वरील दिलेल्या काळादरम्यान दक्षिण भारतात चक्रकार वाऱ्याची निर्मितीमुळे दक्षिणेकडील राज्यात अधूनमधून पावसाची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, मी फार पूर्वी अंदाजात सांगितले होते की एप्रिल महिन्यापासून तापमानात वाढ होत जाईल. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल. तापमान बऱ्याच ठिकाणी 42 ते 45 अंश राहण्याची शक्यता राहील. तसेच एप्रिल महिन्यापासून समुद्रातील पाण्याचे तापमानात वाढ होण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, आपले गहू, हरभरा, ज्वारी, कांदा इतर काही पिके काढायची असल्यास राज्याच्या दक्षिणेकडील दिलेले जिल्ह्यातील भागामध्ये ते पिके झाकण्याची व्यवस्था करून 3 दिवसामध्ये काढून त्याची मळणी करावी व राज्यातील इतर जिल्ह्यात दिनांक 28 मार्चपर्यंत पिके काढून मळणी करून घ्यावी. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.